श्रेष्ठ नाथ बाबांच्या चरणी लोटांगण आणि पितृतुल्य गुरुवर्य रामायणाचार्य महाराष्ट्रातील भावार्थ रामायणाचा आत्मा म्हणजे जगन्नाथ महाराज सांगलीकर बाबांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या कृपा छत्राखाली रामायण ऐकण्याची आणि बाबासोबत वाचकाची सेवा सुद्धा करण्याचा लाभ झाला। बाबांच्याही चरणी दंडवत आणि सर्व श्रोत्यांना पुनश्च एकदा दंडवत करून या अलंकापुराच्या ठिकाणी माझ्याकडे आलेली सेवा गजेंद्र मोक्ष हरिभक्तीपरायण आमच्या सीतामाई आणि आमचे हरिभक्तीपरायण परमस्नेही आदरणीय सज्जनजी महाराज पजई। तर या ठिकाणी गजेंद्र त्या हात सोंडेमध्ये कमळ घेतलं आणि भगवंताला सद्भावपूर्वक अर्पण केलंय। कारण जे भगवंताला द्यायचं आहे ना देण्याच्या पाठीमाग फार मोठा उल्हास असावा लागतो। मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे फळ एक आवळे तैसे भलतयाचे हो। देवाला देत असताना भाव रूप दिलं पाहिजे। भगवान म्हणले कोणतंही फळ असलं तरी चालेल पण देत असताना तुझ्या अंतकरणात निस्सीम भाव असायला पाहिजे आणि देण्यासाठी उल्हास असायला पाहिजे। तसं याच्या अंतकरणामध्ये गजेंद्राच्या देवाला देण्यासाठी उल्हास होता आणि उल्हासाच्या भरामध्ये भगवंताला काहीच नाही ना द्यायला एक कमळाचं फुल देवा ते भगवंताकडे फेकलेलं आहे। आक्रमिला करे धरोणिया जलांतरे बलात्कारी गांजिला। महाराज सांगू लागले त्या भयानक असणाऱ्या सरोवराच्या ठिकाणी संकटामध्ये सापडलेला गजेंद्र नकराने चहूबाजूनी वेढलेला आहे आणि अशा संकटामध्ये घरच्यांनी सोडलेला आहे। ऐका नाहीतर न्यायच असा आहे राहतील दूरी सजन सोये रे आठवी श्रीहरी लवलाई। संकट काळाच्या वेळेला हा काळ ज्या वेळेला धावणी येतो खाण्यासाठी बसलेला असतो त्यावेळेस जगातलं कुणीही कामाला येणार नाही। नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाला जवळी गासावया काळाची हे उडी पडल माझ्या सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी बली बली ओ भोले भले भले सोडवणार नाही पण तुकोबाराने छातीवर हात ठेवला सोडविल माझा स्वामिनी शयसी प्रतिज्ञा हे दाशी केली आम्ही तेवढा तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवूया। आणि मग त्या भगवंताचा दावा करून ते सुंडेमध्ये असलेलं कमळाचं फूल फेकलं भगवंताला दया आलेली आहे। ग्रस्त माझा देखो ना माझा सोडल्या माझ्या पत्नी पुत्र सांडलिया स्वजनी अंती कोणी नाही कामा। माझ्या जवळचे सगळेच म्हणले आता म्हातारं काय कामाचं आहे जाऊ द्या ना कशाला दवाखान्यात खर्च करीत बसताय। एक तर पैसाही जाईल म्हातारा हाती लागायचं नाही। त्या हातीने तसंच सांगितलं काय म्हणले पोरं हो आपापल्या संसाराचं बघा नक्र ह्याला काही सोडित नाही आणि आपण ओढून ताणून धरण्याचा प्रयत्न करावा तर आपल्याला सुद्धा नक्र ग्रहण केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून एक करा सोडा आणि सोडलं सगळ्यांनी आणि मग अंतीच्या वेळेला सर्वांनी ज्या वेळेला धक्का दिला
त्यावेळेस फक्त अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. आणि त्यावेळेला अंतकाळीला देव आठवला आणि तोच भगवान अंतकाळीची हाक ऐकली सोडवण्यासाठी समर्थ आहे. मजला आग्राच्या मुगे अर्पण अवघेचं निज प्राशोन आम्ही वाचलो महाविघ्नी उल्हासोनी गेली वना. काय म्हणू लागले? अरे आपलं दैव बलवत्तर, त्याच नशीबच तसं असेल आहे का नाही. आपलं नशीब चांगलं आहे म्हणून आपण एकदाचे सुटलो, पण तो त्याच्या संचिताप्रमाणे तो अडकलाय. भोगतो न घडे संचिता वाचोनी. संचिताशिवाय भोग नाही. आपण भोगतोय का? नाही. आपला भोग चांगला आहे, संचित चांगला आहे, आपण सुटलो, पण तो भोगात अडकलाय, कर्मामध्ये अडकलाय. आता तो सुटणार नाही आणि म्हणून सगळ्यांनी सोडलं. आनंदात उल्हासात वनात निघून गेली. आयशे तिने माझा सांडिता म्याई सोडली त्याची ममता. तेव्हा आठवले चित्ता हारी रक्षिता प्राणांती. हो, आम्हाला तोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत वाटतंय हा आमचा अधिकारी आहे, तो आमचा मंत्री आहे, तो माझा नातलग आहे, तो पैसेवाला आहे, आमच्यासाठी धावून येईल. पण ज्या वेळेला सगळ्यांनी सोडलं तर बाण हत्तीची पोरं तीही निघून गेली. जीवापाड हिच्यावर प्रेम केलं होतं, एकच नाही कल्पच्या कल्प होते. अशा पत्न्या सुद्धा ज्याच्या जवानीमध्ये पाठीमाग फिरत होत्या त्या सुद्धा मोकलून गेल्या. आणि मग मात्र कळलं की आता मला त्या भगवंताशिवाय दुसरा कोणी नाही. हे समजल्याच्या नंतर देवा तूच एक रक्षित आहेस, रक्षण करतायस, सोडू मला विनंती बाकी. कृपाव झाले भगवंता तरी तुटले दुस्तर ममता. आता आठवले चित्ता हरी रक्षित ग्रबाळो. हो, माणसाचं महाराज इथंच तर खरंच चुकत असत, कारण आपण देवाला आठवत नाही. मुळामध्ये आपण फार मोठी प्रतिज्ञा करून आलेलो. आठवीन पाय हा माझा नवस, रात्री आणि दिस पांडुरंगा. भगवान एक 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 क्षण वाया जाऊ देणार नाही, तुझं भजनच करेल. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. असं भजन करील म्हणून आलेला हा पारच विसरून गेला देवाला. हा, पण ह्याला आठवण कधी येते? दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना को. जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होय कबीरा, दुख काहे को. म्हणून सुखामध्ये देवाला आठवलं पाहिजे. आणि आठवीला बरोबर आठवीला ना संकट ज्यावेळेस दासावर पडतय ना, पडता जड भारी दासी आठवा वारी, मग तो होणे दिशीन आडघाली सुदर्शन. तसाच प्रकार झाला. आणि गजेंद्रासाठी माझा परमात्मा सोडवण्यासाठी सज्ज झाला. अंत काळीचा सोयरा एक श्री हरीचा निर्धारा. आयशे मानले गजेंद्रा सपुत्र दारा. गजेंद्राला कळालं, पण अगोदर कळालं नाही. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राती निराळी राना पोरे सगळ काल. हिच्यावर जीव वाळून टाकला, गेली ना सोडून, तीही गेली. पोर
ज्यांच्यासाठी लोकांचे धुरे कोरले, हा 7-12 वाडीला ते पोर त्यांनी टाकून दिलं, तेही निघून गेले. हे कळालं आणि मग कळालं की बस आता देव माझा 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 मी देवाचा, मी आणि तू दोघच आहे, तूच मला सोडू शकतोस देवा, असा तो गजेंद्र म्हणू लागला. निशेष गेल्या मोह ममता स्मरणदारा पडे चित्ता भजने आवडे.